दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण आज वाट बघण्यावर थोडासा विचार करूया. वाट बघायला कोणाला आवडत नाही. बघा, एक खूप लोकप्रिय हिंदी शेर आहे की उम्र दराज मांग के लाए थे 4 दिन, 2 आरजू में कट गए, 2 इंतजार में. म्हणजे आपल्याला वाटच बघत मनुष्य राहतो आणि हे वाट बघायला हल्ली आवडत नाही. आपलं आयुष्य खूप फास्ट झालेलं आहे, खूप वेगवान झालेलं आहे. सगळं टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की आम्हाला पटकन सगळं पाहिजे, रिझल्ट आम्हाला पटकन पाहिजे होता. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं, पहिलं उदाहरण आपण अब्राहमाचं बघू. ज्यावेळेस त्यांना परमेश्वराने वचन दिलं की तुझे सगळे गणगोत्र, सगळा देश सोडून मी सांगेन त्या देशात जा, त्यावेळेस अब्राहम 75 वर्षाचा होता आणि त्याला सांगितलं की तुझी संतती मी वाळूच्या कणा एवढी करीन. पण त्याला इजाक कधी झाला? ज्यावेळेस अब्राहम 100 वर्षाचा होता. याचा अर्थ अब्राहमाने 25 वर्ष देवाच्या ह्या वचनाची पूर्णता व्हायची वाट बघितली. 25 वर्ष त्यांनी वाट बघितली. 25 वर्ष आपल्यासाठी खूप मोठी आहे. जुन्या करारामध्ये यौसेफाचं उदाहरण बघा. यौसेफाने जवळजवळ 13 वर्ष तुरुंगामध्ये आणि गुलाम म्हणून घालवली. आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर तो त्या मिसर देशाचा पंतप्रधान झाला. सर्व काही त्याच्या हातात होतं. परंतु 13 वर्ष त्याने देवाची जी योजना आहे ती पूर्ण होण्यासाठी 13 वर्ष लागले. त्यानंतर दावीद बघा. दावीद अगदी कोवळा तरुण होता ज्यावेळेस त्याला अभिषेक केला गेला. परमेश्वराने सांगितलं, हाच तो, याला मी इस्रायलाचा राजा करणार आहे. परंतु त्यानंतर जर आपण दाविदाचं जीवन बघितलं तर किती खडतर गेलं. अरण्यामध्ये तो लपून राहायचा, शाऊल त्याच्या मागे लागलेला आणि असं खडतर जीवन तो जगत होता. त्यामध्ये किती वर्ष गेली आणि त्यानंतर तो राजा झाला. इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यामध्ये फिरले. 40 वर्ष त्यांच्या कुरकुरेपणामुळे. खरं तर त्या भागातून वचनदत्त देश जो आहे तो एवढी वर्ष लागायला नको, ते अंतर खूप कमी आहे. परंतु तरी परमेश्वराने त्यांना 40 वर्ष अरण्यामध्ये फिरवले. वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी, दुधामधाच्या देशामध्ये जाण्यासाठी त्यांना 40 वर्ष वाट बघावी लागली. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दुखण्या करायला बरं केलं. किती वर्ष तो खाटेवर पडून होता? 38 वर्ष. 38 वर्ष तो वाट बघत होता की कोणीतरी यावं आणि मला त्या पाणी हल्लं की त्या पाण्यामध्ये टाकावं. 38 वर्ष त्यांनी वाट बघितली आणि मग प्रभू आला आणि त्याला सांगितलं, आपली बाज उचलून चालू लाग. 38 वर्ष. आम्हाला 1 वर्ष वाट बघायला खूप कंटाळा येतो. 2 वर्ष वाट बघायला आमचा धीर सुटायला लागतो. परंतु जे परमेश्वरावर भाव ठेवतात ते पुढे जातात. आयुष्यामध्ये ते पुढे जातात. परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही. खंबीरपणे आम्ही त्याची वाट बघायला शिकलं पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 27 आणि 14 वचन. Psalm 27 and verse 14. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बांध, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.